मी धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार आहेत। राजीनामा देऊन 2 महिने पूर्ण झाले। मंत्रालयात धनंजय मुंडेंच्या नावाची पाटी अजूनही तशीच आहे। अद्यापही मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात त्यांच्या नावाची पाटी झळकत आहे। त्याच्यावर लिहिलंय धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे, मंत्री अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण। धनंजय मुंडेंच्या नावाची पाटी कायम ठेवण्यामागे कारण काय आहे? धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार आहेत का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। आंदोलन करण्यात आली। संतोष देशमुखांच्या हत्या आणि खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडसह 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा सुद्धा घेण्यात आला होता। दोषारोप पत्र दाखल होताच संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास भाग पाडले। त्यामुळे इच्छा नसतानाही मुंडेंनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला। मात्र अद्यापही मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात त्यांच्या नावाजवळची जी पाटी आहे तर ती अजून तशीच आहे। धनंजय मुंडेंच्या नावाची पाटी कायम ठेवण्यामागे कारण आहे तरी काय, असा सुद्धा प्रश्न अनेकांना पडलाय। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आता जवळपास 2 महिने उलटलेत। मात्र अद्यापही मंत्री म्हणून मंत्रालयातील धनंजय मुंडेंच्या नावाची पाटी जैसी थेच आहे। विशेष म्हणजे मंत्रालयात मंत्र्यांची अनेक कार्यालये जागा कमी असल्यामुळे विखुरलेली आहेत। मात्र दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या नावासह पाटीसह दालन रिकाम ठेवण्यात आले। यावरून धनंजय मुंडेंना परत मंत्री करण्यात येणार आहे का? मुंडे परत मंत्री होतील का? असे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत। एरवी मंत्रिपदाचा राजीनामा झाल्यानंतर लगोलग नावाच्या पाट्या दालनाच्या बाहेर काढल्या जातात। मात्र इथे वेगळीच भूमिका आहे असा प्रश्न खरं तर उपस्थित केला जातोय। दरम्यान धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण आजारी असल्या कारणाने प्रकृती बरी नसल्याने राजीनामा देत आहोत असं म्हणले होते। त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्यानं त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा देणं क्रमप्राप्त होतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं। तर याच कारणामुळे सातत्यानं बीड मधील इतर लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा विषय सातत्यानं लावून धरला होता। मात्र धनंजय मुंडेंचं दालनासमोर असलेली ही पाटी अजून कशासाठी ठेवली आहे हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे। मंडळी, वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम करू, त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा।